आमचे पूर्ण ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी भगे असतील पूर्ण कार्यकर्ते लागतो आमचे आणि तुमच्या सर्वांचा एक विनंती आपण आला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. विरोधी पक्ष आपल्याला संघर्ष करायचा आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये काल आपल्याला मोर्चा करावा किंवा काय काय करावं सुद्धा नाही. काल पुन्हा त्यांनी आपण आज आपल्याला गॅस तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा सातबारा गोळा करतो म्हणलं ते सातबारा गोळा केला नाही. आणि माझे दोन शब्द आंदोलन करून शब्दाचं एक आंदोलन याचं आंदोलन आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढा असो, शेतकऱ्यांचा सातबारा म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात असो, कर्जमाफी केलेली सातबारा कोरा करतो म्हटले होते त्या संदर्भात असो, खताचे भाव असो, सगळे भाव जी दरवाढ आहे, सगळे अन्नधान्याचे भाव जे वाढले या भाव दरवाढीच्या निषेधार्थ आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम म्हणजे आंदोलन करून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पुढची भूमिका अशी राहील की हे दरवाढ जे आहे त्या चुकीच्या धोरणामुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एक तर गॅस सिलेंडरचे दरवाढ झालीच आहे. गॅसचा तुटवडा आहे. गॅस ब्लॅकमध्ये विकायचा सर्रास धंदा सुरू झालेला आहे गॅस वितरकांचा. त्याच्यानंतर व्यावसायिक गॅस पुरवठा कमी होत असल्यामुळं शहरातील हॉटेलचे व्यावसायिक असतील, मेसवाले असतील, आज नांदेड शहरामध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी बाहेरून इथं शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून इथं शिकायला आलेले असतात. त्यांना जेवणाच्या बाबतीमध्ये सगळा त्रास होत आहे. गॅसचा पुरवठा कमी होत असल्यामुळं आज आम्ही कलेक्टर साहेबांशी या बाबतीत चर्चा केली आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या गॅस वितरकांना तर बोलतो हा झाला लोकलचा प्रश्न. सरकार हे भाजपचं सरकार हे एक तर कोणत्याही बाबतीमध्ये एक गंभीर आणि चोर सरकार आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सगळ्या देशामध्ये असो, महाराष्ट्रात असो, सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. सोयाबीनचे भाव काही दिवसाखाली वाढवले होते, 500-700 रुपये वाढवल्याने केले, पुन्हा कमी केले आणि वेगवेगळ्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याला मार्ग आहे, धंदेवाल्याला मार्ग आहे. हे सरकार आणि या सरकारच्या विरुद्ध ग्रामीण भागातील जनता असतील की शहरातील जनता असतील, सर्व समाजातील लोक असतील, ते सगळं कंटाळून गेले आहेत आणि या सरकारला निषेध म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये 29ला आम्ही या सरकारला खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचे नेते राहुल गांधी असतील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, त्यांच्या आदेशानुसार हे आज आम्ही मोठं आंदोलन नांदेड इथे केलेलं आहे. थँक्यू.